आपण पाहत असाल इथे मोठ्या प्रमाणावरती डेब्रिस आणि सिमेंटचा मलबा जो रस्त्याचे कामं केलेली आहे त्याच्यातून टाकण्यात आलेला आहे। मागील 2 महिन्यापासून आम्ही सातत्याने पनवेल महानगरपालिकेला निवेदन देत आहोत की हे जे तुम्ही हा मलबा जो टाकलेला आहे हे त्वरित उचलावा, पण मात्र कुठेच यश दिसत नाही। किंबहुना त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की आम्ही हा मलबा कुठे टाकायचा, आमच्याकडे तशी सोय नाही। पण आज हे ग्राउंड जे प्लॉट नंबर 1 आहे, या ग्राउंड हा ओपन प्ले ग्राउंड आणि सिडकोच्या काळामध्ये हा प्ले ग्राउंड म्हणून घोषित केला गेला होता। तर आपण पाहतात की एवढी संकुलं इथे आहेत आजूबाजूला, या संकुलांनी हा फ्लॅट ह्यासाठीच विकत घेतला होता की जेणेकरून आपल्या मुलांसाठी किंवा आपल्याला जो प्रदर्शनीय भाग आहे तिथे एक छानपैकी एक प्ले ग्राउंड किंवा ओपन ग्राउंड असलेल्या त्यांना आवडेल म्हणून त्यांनी हा फ्लॅट विकत घेतला होता। पण हे पूर्ण त्याची नगरपालिकांनी पूर्ण त्या गोष्टीचा डेब्रिस टाकून इथे त्यांचा पूर्ण विश्वासघात केलेला आहे। आज आम्हाला ही वेळ येते की उपोषण करायचे, कारण का ही आमचा नाईलाज आहे। आम्ही प्रशासनामध्ये असून सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जिथे लोकांचे विषय आहेत, मग रस्त्याचे असू दे किंवा कुठल्या पूलचा असू दे विषय, सातत्याने जाऊन तिथे साईटवर जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगत असतात, इन्स्ट्रक्शन देत असतात। मग आज इथे तुम्ही पाहत असाल की पनवेल महानगरपालिकेने हा जो कार्यक्रम केलेला आहे मोठा, आणि तुम्ही जर पाहत असाल की मध्ये एक शेत आहे, ते शेत जमीन कोणतरी करत आहेत, त्या कोपऱ्यात तुम्ही पाहिला तिकडे तर गाड्यांच्या पार्किंग आहेत, तिथे काही केलं गेलं नाही। मात्र जो प्लेग्राऊंड नगरपालिकेनं आम्हाला पत्र दिलं होतं की हे व्हॉलीबॉलसाठी आम्ही तुम्हाला देत आहोत, त्याच व्हॉलीबॉलच्या या क्षेत्रामध्ये डम्पिंग करून ठेवलेलं आहे। कुठेतरी माफिया, कुठेतरी कोणाला तरी समर्थन करायचं, कोणाला तरी फेवरिटिझम करायचा, हा एक भाग मोठा दिसत आहे याच्यामध्ये। आपण पाहत असाल काय दुर्दशा करून ठेवलेली आहे। येत्या शनिवारी खारघर तोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशन मार्फत आम्ही एक साखळी उपोषण आयोजित केलेलं आहे संध्याकाळी 5 वाजता। सगळ्या नागरिकांना निवेदन आहे, माझं आव्हान आहे की ह्या कारणास्तव सगळ्यांनी आपला पाठिंबा दर्शवा आणि उपोषणाच्या दिवशी जरूर इथे यावं। धन्यवाद।